हा फरक पडलाय की आज सकाळपासून एक विदाउट हेल्मेट आला हा पण याला नाही घेत नाही कारण याच्या समोर आमचं मत अडचण काय माहिती सर, शिस्त फक्त आम्हीच पाळतो, सरकार पाळत नाही. अडचण अशी आहे की आज वसईवरनं ठाण्यात यायचं झालं तर 4.5-5 तास लागतात. भिवंडीवरनं ठाण्यात यायचं असेल तर 3.5-4 तास लागतात. कालने कशिडीवरनं यायचा तर विषय संपलेला आहे. बरोबर आहे. आम्ही शिवफाट्यावरनं आलो तर आम्हाला तेवढाच वेळ लागतो. बरोबर आहे. ठाण्यात खड्डे तेवढेच आहेत. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी असताना किती वर्ष आम्ही एकट्याची शिस्त पाळायची? म्हणजे आम्ही टेबल सीट बसलो की आम्हाला दंड, पण बसतात खड्ड्या करत आहे. वसईवरनं ठाण्याला यायला घोडबंदर अख्खा म्हणजे हा शिस्त टू व्हीलर आणि फोर व्हीलरवाल्यांना सायकल ट्रकवाल्यांना नाही. आपल्याकडे गव्हर्नमेंटचा एक नियम आहे की 4 तुम्ही उजव्या बाजूने चाला असं सांगितलं जातं. बरोबर आहे. डाव्या बाजूने चाला. बरोबर. आम्ही त्यातलं नॉलेज थोडं कमी. डाव्या बाजूने चाला. डाव्या उजव्या सर्व्हिस रोड तिन्ही बाजूने ते चालतात आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन लागते. त्यात एक ट्रक बंद पडला की दुसरा बंद पडतो. आणि ह्याने होत आहे काय माहिती तर ठाण्याच्या वेळा झालाय. तुम्हाला अजून दिसत नाही पण पब्लिक आहे ना रस्त्याने ना सिग्नलवर उभे असताना पण सरकारला शिवाय देते. एक त्यात VVIP ठाण्याला कल्चर आले. बरोबर आहे. त्यांच्यासाठी रस्ते अडवले जातात. म्हणजे कुठला तरी कोणतरी एखादा फालतून आमदार येणार, मंत्री येणार आणि त्याच्यासाठी आम्ही ठाणेकर उभे असतो बाईक घेऊन. तर जोपर्यंत आम्हाला या सगळ्यातनं निघता येत नाही ना सर, तोपर्यंत नका लागू आम्हाला. आम्ही खूप कंटाळलो. म्हणजे तुम्ही आम्हाला हे दंड किती आहेत माहिती का सर? 2-2, 3-3 ती जी कामाला माणसं जातात ना 12,000 पगार नाही त्या माणसाला. त्याला एक रिक्षावाला साहेब त्याला 2 लाख रुपये दंड आहे. रिक्षाच्या किमतीपेक्षा जास्त त्याला दंड आहे. आता तो त्याला दंड का पडतो साहेब? एक तर तो 3-4 घेतो, मान्य, चुक आहे. अडचण काय माहिती का? त्याला पहिलं ठाणा स्टेशनला पोहोचायला 15 मिनिटं लागायची, आता 1-1 तास लागतो. किती वेळा तो फेरी मारेल? ज्या वेळेला दिवसातून 10 फेऱ्या व्हायच्या ना आता 3-4 पण होत नाही त्या पोरांच्या. आज ठाण्याची अपेक्षा आहे हे यांचं चला कशासाठी बाबा तुम्ही रिक्षावाल्यांचं यांनी सांगितलं मुघलांपासून वारंवार आम्ही आमच्या आता नवीन ACP आलेले आहेत त्या कंटिन्यू ठाणा स्टेशनला संध्याकाळची पिरियड त्यांना जर शिस्त रिक्षावाल्यांना शिस्त असतील त्याच्यावर चला पडणार नाही. माझं पुन्हा सांगतो शिस्त लागली पाहिजे पण ती एकतर्फी किती वर्ष आम्ही खड्डेमुक्त झालो. आम्ही किती वर्ष एकतर्फी शिस्त पाळायची? कंटाळा आलाय आम्हाला. ठाण्याला मुख्यमंत्री लाभले काय कामाचे नाही. कारण आम्ही एवढे कंटाळलोय ना की ठाण्याला एक रस्ता नाही पूर्ण आहे. टेंडर आणायचे त्यातून भले मोठे पैसे काढायचे आणि त्याच्यापुढे आम्हाला काही नाही मिळालं ठाणेकरांना. साहेब तुम्ही एक नॉर्मल माणूस म्हणून ठाण्यात संध्याकाळी फिरा, ठाणेकरांचं मत जाणून घ्या आणि त्यानंतर जर रोज हे अशा पावत्या येणार असतील ना तर आम्ही अजून वेळ ठेवून जाऊ शकतो. म्हणजे आमचा अर्धा पगार हा पावत्या भरण्यात जाईल. अर्धा वेळ जातो ट्रॅफिकमध्ये, आता अर्धा पगार जाईल पावत्या भरण्यामध्ये. जर तुम्ही हे सगळं लादलं ना एक स्ट्रीम लाईन करा, एक शिस्त आणा. आम्हाला पण वाटू द्या पैसे देताना. आता समृद्धी महामार्गाला जाताना टोल भरायला पैसे आम्हाला काही वाटत नाही, स्वतःहून खिशात पैसे काढून देतो का उत्तम झालंय. बरोबर आहे. तसंच आमचं ठाणं उत्तम होतं आणि आमच्याकडे दंड घ्या. तुम्ही एक आम्हाला ऑलरेडी ते घंटा गाडीना आपलं तुमची घंटा काय एक त्रास आहे आम्हाला ठाणेकरांना. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कशात पैसे भरायचे साहेब ते तुम्ही सांगा मला. म्हणजे गाडी रस्त्यात पार्क केली मग तुम्ही पार्किंगच्या व्यवस्था केल्या पाहिजे. गाड्या देताना रोड टॅक्स देताना आमच्याकडे पार्किंगची व्यवस्था कोण करणार? आम्हीच करायची का साहेब आमची पार्किंगची व्यवस्था? ती पण लोक सरकारने करून दिली पाहिजे ना. जर आमच्याकडनं 28% तुम्ही टॅक्स घेताय गाडी नवीन घेताना तर तुम्ही आम्हाला रोड टॅक्सचा अर्थ काय होतो? तुम्ही आम्हाला सगळ्या व्यवस्था दिल्या पाहिजे, पार्किंग पण दिली पाहिजे. रस्त्यात गाडी उभी केली का टोईंगमध्ये येतात उचलून देतात. गाडी घेऊन घराच्या बाहेर निघालो की आमचं ई-चालान घेतो. तो या सगळ्या गोष्टीला किती दिवस आम्ही असा विचार करायचो? साहेब माझी जी भावना आहे, माझी जी कळकळ आहे ही प्रत्येक ठाणेकरांची आहे. तुम्हाला दाखवू का? एक आव्हान करतो, किती जणांची माझी भावना आहे ठाणेकरांना विचारूया आपण. साहेब लाखोनी हे 18-19 लाख आमची ठाण्याची लोकसंख्या आहे ना त्यातले 8-10 लाख लोक जमा होतील की होई आमची भावना आहे की आम्हाला एकतर्फी प्रेम आहे आमचं सरकारचं आणि आमचं की आम्ही फक्त सरकारला टॅक्स रूपाने आणि सरकारच्या रूपाने पैसे दे. सरकार आम्हाला काही देत नाही आहे. आज ठाण्यात
साहेब सर्व प्रकारे कुठूनही आम्ही आलो. मी तर वेडा होतो. वसईवरनं जर यायचा बोलला ना ठाण्यात तर मी जोगेश्वरीला जातो. जोगेश्वरीवरून याला येतो, पवईला येतो आणि पवईवरनं ठाण्यात येतो साहेब. मी घोडवंतर येत नाही. 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरचं अंतर येणं, क्रॉस करून येणं मला सोपं आहे की असा 10, 12, 14 किलोमीटरचा फेरा मारून येणं सोपं आहे. मी 14 किलोमीटरचा फेरा मारून येतो साहेब ठाण्यामध्ये. भिवंडीमध्ये साहेब, भिवंडीची आजची परिस्थिती आहे ना की आम्ही जर पदाधिकाऱ्यांना फोन केला मी ठाण्यात बैठकीला या म्हटलं ना तर ते हात जोडतात साहेब नका आम्ही नाही येणार बैठकीला. साहेब यायला 2.5 तास लागतात, जायला 2.5 तास लागतात, 5 तास लागतात. यात आम्ही गावाला जाऊ आमच्या. माझं सध्या साहेब एक दंडपिंड आहे ना. आम्हाला पण या सगळ्यातनं बाहेर पडू द्या. माणूस ट्रॅफिक मधनं बाहेर पडताना नियम तोडायला सुरू करतो साहेब. पण ऑलरेडी तो त्या ट्रॅफिकमध्ये हे झाला असतो, मग तो नो एंट्री घुसतो, मग उलट्या मार्गाने घुसतो, तिथून सुरू होतं साहेब हे सगळं. साहेब साहेब प्रॉब्लेम ह्याच्या आधी ठाण्यात ट्रॅफिक नव्हती का? होती. आम्ही कधी वैतागलो होतो का? नाही. आता आम्ही खूप वैतागलो. आता आम्ही वेडे झालो. त्या भिवंडीवाल्यांनी जे केलं ते आम्ही करायचं का साहेब? रस्त्यात गणपती बसवायचा आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करायच्या का? त्या भिवंडीवाल्यांनी सगळ्या तिथला खासदार उभा राहिला त्यांच्या पाठी. आता आमच्या आमदार आमच्या पाठीशी उभे राहत नाही. काय करायचं? झाली ना त्यांचं ट्रॅफिक निघली 2 दिवसामध्ये. पुन्हा आली घोडबंदरची सगळी ट्रॅफिक. साहेब घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे, घोडबंदरचे पब्लिक एवढा वेळा झाला नाही ट्रॅफिकमुळे की एक दिवस तेच टोका जर पाऊस उचलतील त्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नाही. एवढे घोडबंदरची लोक असतात त्यांना राजकीय पक्षांवर विश्वासच नाही राहिला. ते म्हणतात आमचं आंदोलन आम्ही उभे करू, काय व्हायचं ते होते. त्याच्यात फॅक्टमध्ये काय होतं, रस्त्याची कंडिशन सुधारवण्यासाठी आपला जो पार्ट आहे की आपण त्यांना कॅम्प देतो, काय वाटतं 4 दिवसात 10-15 दिवसात आपण वारंवार त्यांना पत्र लिहू शकतो, त्यांच्याशी मिटिंग त्याच्या पुढे जाऊन त्याचं सॉल्युशन निघायला. दंड मारणं हा कुठला सोल्युशन आहे? हा गोंडबंद नाही हा एक दंड मारणं हा पण पार्ट आहे. याचं जे झालं जसं झालं तसं त्याची हे होती कमी आहे. आता विदाऊट हेल्मेट आज तुम्हाला शोधायला पण नाही मिळत. मागच्या 4 दिवसात म्हणजे 10 लोकांना एवढी भेटत होती, ती 11 एवढी भेटत होती. आता 12 म्हणजे लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. आता ते झालं. तुमचा परवा एक व्हिडिओ आला आणि तुम्ही आज म्हणता की लोक हेल्मेट घालून फिरतात, बरोबर आहे? याचा अर्थ लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्या लोकांवर तुम्ही सरकार म्हणून कधी प्रेम करणार साहेब? ही 3 तास ट्रॅफिकमध्ये माझ्या हातात नाही, मी तुम्हाला दोष देत नाही. मी तुमच्याकडे मत मांडू शकतो पण त्याच्यावर मग ऐकायला कोणच नाही. ट्रॅफिक विभाग म्हणून आम्ही जे रेग्युलेशन्स करू शकतो त्या म्हणजे जरी आता साकेत वेगळा जर ट्रॅफिक आता सध्या कंटेबाजून काम चालू होतं त्यासमोर बॅकलॉग आहे, तर तो बॅकलॉग वाढला आणि तो ठाण्याच्या माझ्या वेळापर्यंत आला तर आपण तिकडचं जे कार्यक्रमाकडून याला ट्रॅफिक थांबवतो आणि बोलून इकडनं ते काढतो. म्हणजे हे ह्युमन इंटरव्ह्यूज बरोबर आहे. 10-15 मिनिटं काढतो. मग एकदा ते कमी झालं की किती वर्ष करणार? मागचे 5 वर्ष तेच चालू आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्ग त्याच्या आधी तयार झाला पण कोकणी आमच्या साखीचा ब्रिज नाही तयार होत आहे. त्या 5 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग तयार झाला पण तो ब्रिज नाही तयार झाला साहेब. नागपूरतून 200 मीटरचा 150-200 मीटरचा ब्रिज नाही तयार झालाय. साहेब मी 2024ला त्यांना भेटलो होतो ना त्यावेळेला मला सांगितलं होतं की डिसेंबरला होईल म्हणून 24च्या. आणि हे जे मधले जे कंटिन्यूचे स्पॅन होते ना सगळे स्पॅन झालेले होते. आता फक्त त्याला स्टिचिंग आणि त्याचं जे दोन्हीकडचं हे करायचं रॅम्प घेतले दोन्ही रॅम्प त्याला जोडायचं ते त्याला 1-2 महिने त्याची 100% पूर्ण होईल. तिथनं मी निघेन परत पुढे थांबायचंच आहे मला. तिथनं फक्त 200 मीटर मी पुढे जायचं सांगतो. हा जो नालायक कॉन्ट्रॅक्ट होता याच्याकडं तो पुढचा ब्रिज लष्करीचा ब्रिज त्याच्याकडे होता. तो ब्रिज त्याच्याकडनं काढून दुसऱ्या कंपनीला दिला. त्या दुसऱ्या कंपनीने मागच्या 6 महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्याला त्याच्याकडनं काढला ब्रिज आणि मार्चमध्ये त्या नवीन कंपनीने तिथं काम चालू. त्याने आतापर्यंत जवळपास त्याच्यावर 70% काम उडवलं. हा तिथे तेवढ्या मोठ्या कामासाठी फक्त 10 ते 12 कर्मचारी लावत होता आणि आता त्याची 100 ते 150ची स्टाफ आहे त्या कंपनीला. म्हणजे तेवढा त्याचा स्पीड आहे. तो स्पीड मध्ये आमची 4 वर्ष बाहेर घालवली. मी मला 200 मीटर पुढे नेणार 200 मीटर परत मी थांबणारच आहे. तिथून गेलो तिथं कशेळीचा मार्च 2026 पर्यंत कशेळीचा ब्रिज पूर्ण होतो.
वाटत नाही तुम्ही नाही त्याचे जे सिस्टीम आहे ना याची कॅन्टिलिव्हरची सिस्टीम होती त्याची नाही त्याची ऑलरेडी प्रिकास्ट गर्डर तयार आहे. गर्डर लॉन्चिंग चालू आहे त्यांची आणि जसं जसं गर्डर लॉन्चिंग पुढे जाते त्याच्यावर ते कॉन्क्रीट करायला चालू करतात आणि कॉन्क्रीटचा एक स्पॅन पूर्ण करून पुढे जायला त्याला 28 दिवस लागतात. तर असे त्याचे 7 ते 8 स्पॅन राहिलेले आहेत ते पूर्ण केले. त्याच्या पुढे जाऊन जो आहे जो आर.सी. पाटील ब्रिज म्हणतो त्याला दिव्याचा तो अर्धा ब्रिज तयार आहे. अर्धा ब्रिजला आता आपण त्याला काम करायला तयार परवानगी दिली. पावसाळ्यात दोन लेनचा आपण रस्ता दिला नव्हता कारण आत नारपुलीमध्ये जे गोडाऊन पट्टा आहे गोडाऊन पट्ट्यात जर पावसाळ्यात काय होतं की खड्डे जास्त पडतात त्यांच्या सगळे मातीचे त्याचे भराव केलेले त्यांचे रस्ते आहेत त्याच्यामुळे आत वाहनं जात नाही. तो पूर्ण त्याचं बॅकलॉग हायवेला आल्यानंतर हायवे जाम. त्यासाठी आता काय केलं होतं की त्याला मधले 2 त्याला रस्ता दिला नव्हता. आता तुम्ही नाशिकला जाताना बघाल तर ते 2 लेन त्याला दिलेले आहेत आणि 2 लेनवरून चालू आणि जर त्याच्यात ट्रॅफिक जर जाम होत असेल आतून जर बाहेर येत असेल आपल्याला 1 तास अर्धा तास पहिले कळतं की आता इथं भानगड होणार आहे. त्यामुळे आम्ही कंट्रोलला असेल किंवा मी असेल तर आपल्याशी चर्चा करतो म्हणून माझं त्या गुगल मॅपवर लक्ष नाहीये. नाहीतर 15-20 मिनिटाला आम्ही ते गुगल मॅप बघून प्रत्येकाला कॉलिंग चालूच असतो. त्या ह्याच्यात तो जो ब्रिज आहे तिकडून येणारा 2 लेन त्याच्यावरनं आपण 1 लेन डेडिकेटेड 1 लेन काढतो त्यांना डायरेक्ट माणकोलीला पाठवतो. म्हणजे जो नाशिककडे जाणारा माणूस आहे त्याला इकडं लेफ्टला जातो तो राईटने क्रॉस करून निघून जातो. पण तिकडचं जर जामिंग असेल इंडियन कंपाऊंड तिथं जामिंग असेल तर त्याच्या पुढे गेलं तर पिंपळसच्या अलीकडं लोढाधामचं काम चाललं. लोढाधामच्या दिवसाचा तो बायपास आहे डोंबिवलीला जाणारा मोठ्या गावाला तो बायपासचं काम चाललं ते मार्च एंड पर्यंत ते संपतं तो ब्रिज आणते. कारण तो ब्रिजचा असं आहे की तो पिंपळसचा ब्रिज आणि हा ब्रिज असा पूर्ण डोंगरीचा एक अखंड ब्रिज आहे. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आता पिंपळसच्या ब्रिजमध्ये तुम्ही मध्ये बघितलं असेल की त्या ब्रिजलाच त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नालायकपणामुळे त्याला बगदाड पडलं होतं. म्हणजे अशी कंडिशन आली होती म्हणजे मी स्वतः असं होतं की आता ह्याच्यातनं ट्रॅफिक काढायचं कसं. कारण 4 लेनचा ब्रिज आहे 2 लेनचा चालू होता 2 लेनचा एक लेन बंद पडली होती. कारण खाली 10 बाय 15चं एक बगदाड पडलं होतं वरतून पाणी जाऊन आणि खाली डक्ट केलं होतं. तर त्याला त्या दिवशी 2 दिवसात आपण दिवस रात्र त्या लोकांनी काम केलं आणि त्याला माती अशी त्याच्यावर म्हणजे मातीचा त्याला सपोर्ट दिला म्हणून तो ब्रिज रन करतोय. नाहीतर ते म्हणजे अजून याच्यापेक्षा मोठा डिझास्टर होता. म्हणून मला मान्य आहे या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्या पुढच्या अजून 2-4 वर्ष चालू जातील. तोपर्यंत आम्हाला या व्यापातनं निघायचं. तर सध्या हा नवीन तुम्ही काहीतरी आमच्या अंगावर टाकून नका एवढीच विनंती आहे. तेवढं तुम्ही विचार करा आणि तेवढं मला करून द्या कारण खूप कंटाळा आहे आता. आम्ही करण्याचं प्लीज हे थांब ना माझी गाडी आता प्रायव्हेट प्रॉपर्टी पाऊस येणार होता. बोर्ड खाली घेऊन आलो मॅडम सर संदीप सर चालू करू नका पुढे पुढे ना मागे चला नाही जागा द्या ना अरे मागे पण या मागे या ना मागे पीछे जाओ अरे मागे भाई मागे आओ ना पीछे जाओ पोस्टर मागे या रे मागे या पीछे आलं तरी पण चालेल. या पाटिया अजून टाइम आहे या पाटिया
या पाठी या पाठी या पाठी या अजून पाठी अजून पाठी मागे मोर्चा आला आ जाओ मोर्चा आला आहे पुढे काय करायचं अजून काय एवढा मोठा नाही हे दीपक पाटील हे दीपक पाटील पाऊस येतो पटकन भाई थोडा खालती का खालती भाई फोटो काढ मला फोटो पाठवा ना तुम्हाला खाली घे कोण कोण आहे दादा खाली घे अरे खाली घे ना मित्रा खाली घे पुढे कोण तू पुढे मग तू बोलतो खाली घे हैराण झालेले आहेत आणि त्यामुळेच आपण बघू शकता की आज मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली या वाहतूक कोंडीच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे. वाहतूक कोंडीमुळे जे वाहन चालक आहेत ते बेजार झालेले आहेत आणि नागरिक देखील यामुळे बेजार झालेले आहेत. आपण बघू शकता की या वाहतूक कोंडीच्या विरोधात आणि वाहतूक संदर्भातील विविध प्रश्नांसंदर्भात आज मनसेच्या वतीने वाहतूक शाखेचे समोर दादा पंकज शिरसाट यांची भेट घेण्यात आलेली आहे. मागे हा आता कसं आता अजून पुढे नाहीये दादा आपण बघू शकता सर्व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. कॅमेऱ्या टिपतात चालकाच्या चुका स्वतःच्या जबाबदारीबाबत मात्र मुका अशा आशयाचे फलक आहे. अशा आशयाचे फलक घेऊन हे आंदोलन आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. सहन होईना वाहतुकीचा भार, वाहन चालक झाले बेजार, टोईंग झाली बंद, शोधले नवे नवे मार्ग कॅमेऱ्यातून अशा विविध आशयाचे फलक घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे. आपण मनसेचे ठाणे काय शिरसाटांनी आपल्याला आश्वासन दिलं आपण बऱ्याच वेळ त्यांच्या संवाद साधलेला आहे काही ठोस काय दंड मारले म्हणजे काय दंडाची अमाऊंट काही छोटी मोठी नाही आहे. 50-100 रुपये नाही, 500, 1000, 2000 अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची आकार आहे. ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे. जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकली घ्याव्या लागतील आम्हाला तिथं. आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड मारताय, पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होत आहे का? चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला? आज वसईवरनं ठाण्यात यायला 5.5 तास लागतात, भिवंडीवरनं ठाण्यात यायला 3 तास लागतात, शिळपाट्यावरनं ठाण्यात यायला 2.5-3 तास लागतात, मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे? हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे. तो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं. म्हणजे तुम्ही टोईंग पाठवलात की लोकांनी दंड भरावं, तुम्ही दंड मारलात की आम्ही दंड भरावं, पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देता त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाहीये. आम्ही प्रचंड त्रस्त आहोत ठाणेकर म्हणून आणि आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या वेळेत आम्ही अटकला. घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहे ट्रॅफिकवर. म्हणजे कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे. मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विळखा कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा. आज तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्ग 5 वर्षात पूर्ण झाला, पण तो भिवंडीचा ब्रिज होत नाहीये 200 मीटरचा. तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला जी काय ट्रॅफिक आहे म्हणजे शिस्त आम्ही पाळायची. म्हणजे ट्रक 4-4 लेनमधनं येतात त्यांचं काय करणार? त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहे, सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत, त्यांच्या बाबतीत कुठलेच नियम आहे. 4-4 लेनमध्ये गाडी चालवतात ट्रकवाले. पण आम्ही त्या ट्रिपल सीट चालवली, हेल्मेट नाही घातलं तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार. पण त्यांच्यावर काय नाही होत? नियम असा आहे की सकाळी 8 नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजे, हेवी ट्रक मध्ये कसे येतात? त्यांना का नाही नियम आहे? जिथे तुमचा पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पायधुळी तुलवणार आणि जिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लागू देणार नाही. ही आमची आज पहिल्यांदा
शहर ट्रॅफिक यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं हे करू नका, नाहीतर या सर्वांच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च काढतो. सिंगाणे शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या असतात. सगळीकडेच आहे हो. तुम्ही सिंगाणी शाळेत जा नाही तर कुठेही जा, बरोबर आहे. ट्रॅफिकचा बोजपाडा जो उडालाय ना ठाण्यामध्ये, तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता. एवढा ट्रॅफिकचा बोजपाडा उडालेला आहे. हे तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलने जाऊ शकत नाही. 4-5 सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतं. पण एक सिग्नल किती 2-2 मिनिटाचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे. मी एका पक्षाचा नेता म्हणून बोलत नाही, तर माझी ठाणेकर म्हणून चीड आहे. अशी प्रत्येक ठाणेकराची ही चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय, पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाहीयेत. आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघायला ठाण्याकडे तर 1920 ब्रिज वगैरे हे त्याच वेळेला झाले. नवीन काही नाही आमच्या ठाण्यामध्ये. ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यांना निघू, पण निघालेलं नाही आहे. मागच्या 10 वर्षामध्ये ठाणं तसंच आहे. ते जुनं होतं. नवीन ब्रिज आले, नवीन विकास काय नाहीये. आठवडा झालंय. फक्त इमारती आल्यात, इमारतीला परवानग्या दिल्यात, लाखो लोक ठाण्यात आणली. मोठ्या मोठ्या तुम्ही इमारत उभ्या केलं, ती लोक जाणार कुठून? आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेस तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते. परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्किंगच्या 5 मिनिटात मागणं टोईंगची गाडी येते आणि गाडी उतरून घेऊन जाते. म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि खिशातनं घेऊन जायची का? तिथे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणारच ना. मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंग. एक महत्त्वाचा अविनाशजी मध्यंतरी हॉस्पिटलच्या उपमुख्यमंत्री कोंडे वाहतूक कोंडे होणार आहे ठाण्यात. मला वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरले करोडो रुपये आणायचे, त्याच्यातला आपला पार्ट काढून घ्यायचा, जो काय 5-10% येतो, आणि नंतर म्हणून ते ठाणेकर किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये. कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगावं? काय आहे ठाण्यामध्ये? आमच्या ठाण्यामध्ये काय यांनी एकदा दाखवून द्यावं. 30 तळावपळी, तेच रस्ते, तोच येऊर, तेच गार्डन, इथेच खेळतो आम्ही. व्हीआयपी कल्चर 4,000 कोटीचं महानगरपालिका आहे की आमची. काय केलं त्याचं? व्हीआयपी कल्चर बद्दल काय सांगायचं? ह्या सगळ्या ट्रॅफिकचा जो एक पार्ट आहे व्हीआयपी कल्चर. एक कुठले तरी मंत्री येतात, ट्रॅफिक अडवली जाते, तो सिग्नल लांबपर्यंत जातो, तो फक्त सिग्नलच नाही लांबपर्यंत जातो, तो त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या पुढे जाते. या सगळ्या गोष्टी या ठाणेकरांच्या मुलाच्या आहेत आणि ठाणेकरांच्या चिंतेच्या प्रश्न आहेत. मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागरूक व्हावं लागेल. मी परत सांगतो, जर दंड वसूल करण्याचा जर घाट पोलिसांनी घातला तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना एकत्र करून मी रस्त्यावर मार्च गाडी म्हणून